देवगिरीचं यादवांचं मराठ्यांचं साम्राज्य आता स्थिरस्थावर झालं होतं. राजा रामदेवराव आणि युवराज शंकरदेवराव यांनी आपल्या राज्याची घडी व्यवस्थित बसवली होती. दिल्लीकडे जाणारा खंडणीचा ओघ तसाच सुरू होता. अल्लाउद्दीन खिल्जी बादशाह झाल्यानंतर युवराज शंकरदेवरावानं दिल्लीला जाणारी खंडणी बंद केली. तब्बल 3 वर्ष या घटनेला झाली आणि राजा रामदेवरावानं त्या अल्लाउद्दीन खिल्जीला एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये सांगितलं, आमच्या युवराजांनी आणि इतर सरदारांनी तुमची खंडणी बंद केलेली आहे, त्यामुळे तुम्ही एखाद्या सरदाराला आमच्या राज्यावरती चालून पाठवा, आक्रमण करण्यासाठी पाठवा, म्हणजे तुमची बंद झालेली खंडणी पुन्हा सुरू होईल. मित्रांनो, काय ते दुर्दैव महाराष्ट्राच्या मातीचं. आपलाच राजा परकीय राजाला सांगतोय, आमच्या राज्यावरती आक्रमण कर म्हणजे तुझी खंडणी पूर्ववत होईल. आणि त्या अल्लाउद्दीन खिल्जीनं मलिक काफर नावाच्या आपल्या सरदाराला